माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. माझे नाव पूजा केळवे. आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे, कारण आपल्या गुरु आपल्याला अनुभव ज्ञानाचा प्रकाश देतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आई वडील पंख देतात आणि त्या पंखास भरारी मानेचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. भविष्यातला एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो. गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात. या जीवनाला अभिमानाने जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं ते माझ्या गुरूंनी आणि माझ्या आईवडिलांनी. अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे आणि ऋणी राहील. शेवटी एकच म्हणू इच्छिते, गुरूच्या ऋणाने कृतज्ञ राहावे, मूल आयुष्याची जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. एवढे बोलून माझे दिलेले आहे. तर आता आपण पुढे वळतो. तर आता आपण दुसरे अध्यक्ष मॅडम शकुंतला मॅम यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. तर जोरदार टाळ्या. नमस्कार. तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत. मी आता तुम्हाला गुरुविषयी काय सांगू. मला जे आई वडील आपल्याला ज्ञान देतात, आई वडिलांनी आपल्याला शिकवलेली सगळी शिकवण आपण कोणापासून घेतो, आई वडिलांकडून घेतो. आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. आई वडिलांनी दिलेलं ज्ञान चांगल्या रीतीने घ्या. आई वडील जे आपल्याला चांगलं ज्ञान सांगतात ते सगळं ऐकायचं. नंतर त्याच्यानंतर तुम्ही शाळेत जाता तेव्हा शाळेत गेल्यावर तुम्हाला शिक्षक देतात ज्ञान. ते शिक्षक ते आपले दुसरे गुरु असतात. तुम्ही एकलव्याची गोष्ट माहिती आहे का? तो एक बिल्लांचा मुलगा होता. तो रोज कौरव पांडव जेवणाचे आले होते गुरुजी. ते रोज कौरव पांडवांना विद्या शिकवायचे आणि त्या बिल्लाच्या मुलाला कोणी शिकवत नव्हतं. एक दिवस काय झालं, तर एक कुत्र भुंकत आलं आणि ते कुत्र भुंकत आल्यावर त्या एकलव्याने काय केलं, त्याच्या मनात एक बाण सोडलं. हे बाण कोणी सोडले? पाण्यासाठी.